आणि सध्या मुंबईमध्ये पावसानं उघडीप दिलेली असली तरी राज्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची विश्रांती, ढगाळ वातावरण मात्र कायम। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। हार्बर लाईनवरील लोकल काही मिनिटांनी उशिरानं धावते। कल्याण ते कर्जत या दरम्यान येणाऱ्या लोकल ट्रेन विलंबानं। मुंबईच्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये काहीशी वाढ, 5.5% गेलेला पाणीसाठा आता मुसळधार पावसामुळे सध्या 18%वर। राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची पथकं तैनात। ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, घाटकोपर आणि कुर्ल्यामध्ये देखील एनडीआरएफची तुकडी तैनात। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका। रायगडवाडी इथून वाहून गेलेला तरुण अद्यापही बेपत्ता। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवेची पुन्हा एकदा चाळण। रायगडमधील धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 205 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार। सावंतवाडी तालुक्यामध्ये 24 तासात 270 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती। बुलढाण्याच्या शेगावमधील एकफळमध्ये पूर सदृश परिस्थिती। स्प्रिंकलर पाईप त्याचबरोबर शेतीउपयोगी साहित्य वाहून गेल्यानं शेतकरी संकटात। हतनूर धरण क्षेत्र झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 41 दरवाजांपैकी 14 दरवाजे 1 मीटरनं उघडले। धरणामधून सध्या 27,157 क्युसेक पाण्याचा विसर्ग।